यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 26 मार्च. आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे तुमच्या आईला फुल्या फुल्या लावायला पुढच्या 72 जन्मात मीच आहे. जरा संयम ठेव. आपले गुरुजी आपलेच असतात. आपले ते आपले व दुसऱ्याचेही आपले असा भ्रष्टाचार करू नये. ते तुमच्यातले गुण ओळखून तुमच्यावर औषध काढीत असतात. ते तुमच्या मनातील इच्छेप्रमाणे देव होतात. मूळचा कुणी कृष्ण भक्त असेल तर ते कृष्ण स्वरूपात दर्शन देतील. जगदंबेचा भक्त असेल तर जगदंबा स्वरूपात दर्शन देतील. शिवभक्त असेल तर शिव स्वरूपात दर्शन देतील. कोणी विठ्ठल भक्त असेल तर विठ्ठल स्वरूपात दर्शन देतील व भक्तांचे समाधान करतील. त्यांच्या इतके ज्ञान कोणाकडेच नसते, म्हणून प्रत्येक भक्ताने ज्ञान तसा मान दिलाच पाहिजे. ते आपल्या जीवनाचे अंतिम कल्याण करतील यात शंका घेऊ नये. गुरुचरित्रामध्ये रमणी नावाची कुमारिका श्रीपाद स्वामींची भक्त होती. ती दररोज श्रीपाद स्वामींना नैवेद्य दिल्याशिवाय अन्नग्रहण करीत नव्हती. मात्र तिची आई अतिशय खाष्ट होती. आईच्या गुरुचे नाव होते श्री नागेंद्र स्वामी. हा तंत्र विद्येमध्ये निपुण होता. मात्र याची रमणीवर करडी नजर होती. रमणीची आई तर पूर्णपणे नागेंद्र स्वामीच्या ताब्यात व कह्यात गेल्यासारखीच होती. नागेंद्र स्वामीने तिच्या आईला आज्ञा केली, कोण तो श्रीपाद स्वामी? आजपासून तुझी मुलगी माझी शिष्य झालीच पाहिजे. आईचा स्वभाव खाष्टच होता. आईने मुलीला आज्ञा केली, मात्र मुलगी ऐकायला तयार नव्हती. मग मात्र आईने मुख्य प्रवेशद्वारच बंद केले. आज माझे श्रीपाद स्वामी उपाशी आहेत. मी श्रीपाद स्वामींना नैवेद्य देऊ शकत नाही. म्हणून ही रमणी आर्त आणि आर्द्र रवाने श्रीपाद स्वामींना हाकारत होती, स्वामी, तुम्ही जेवल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. हा निश्चय तिने मनाशी केलेला होता. मुलगी भुकेने व्याकुळ झाली होती. श्रीपाद स्वामींनी असा काही चमत्कार केला. भरलेले नैवेद्याचे ताट समोर होतेच. रमणी देहातीत झालेली होती. अशा अवस्थेमध्ये समोर असलेल्या ताटामधील अन्न तिला श्रीपाद स्वामींनी खायला लावले. श्रीपाद स्वामी कुरोपूर मध्ये असताना दोघांमध्ये खूप अंतर होते. ही इकडे ज्याचा घास घेत होती तिकडे श्रीपाद स्वामी सुद्धा तोच घास खात होते. त्यावेळी तिने दूध प्यायले, त्याच वेळी श्रीपाद स्वामी सुद्धा दूध पीत होते. महाराजांच्या पुढचे ताट तर रिकामेच होते, पण महाराज मात्र तशी कृती करत होते. दूध प्यायल्यानंतर मात्र काही दूध श्रीपाद स्वामींच्या खाली ओघळत असताना भक्तांनी पाहिले. यातून एकच अर्थ घ्यायचा आहे, श्री गुरु बदलण्याचे जरी संकट आले तर श्री गुरु भक्ताच्या जीवनामध्ये स्वतः उभे राहतात. मात्र गुरु व गुरुतत्व बदलू देत नाहीत. मात्र आपण कसोटीच्या काळामध्ये सदाचाराने वागावे. श्री गुरु म्हणजे शिव असतात व शिष्य म्हणजे जीव असतो. जीवाचे आणि शिवाचे मिलन घडल्याशिवाय शिष्याची गुरूंच्या पासून सुट्टी नसते, एवढे ध्यानात ठेवावे. पाठीमागे आपण वाचलेच आहे, श्री गजानन गुरुजींनी आपला मुलगा बरा व्हावा म्हणून कोण्या एका साधूकडे जाण्याचे निश्चित केले. मात्र महाराजांची परवानगी घ्यायची कशी? त्यांना विचारावे
तर डोक्यात दगड बसेल याची भीती होती. म्हणून गुरुजींनी मोठ्या हुशाराने ती वृत्तपत्रातील बातमी असणारा पेपर महाराजांच्या वृत्तपत्रात सरकविला. महाराज व वृत्तपत्र यांच्यात 5 फुटाचे अंतर होते. गुरुजींनी पेपर ठेवल्याबरोबर सद्गुरू यशवंत बाबा म्हणाले, बघितलं का मास्तर, दुसरा नवरा करायला निघालेला आहे. सद्गुरू यशवंत बाबांनी गुरु बदलाबाबत गुरुजींना दिलेले शिक्षण हा धडा आपणा सर्वांसाठीच आहे असे समजावे आणि गुरु बदलण्याच्या भानगडीत पडू नये, नाहीतर कोणती नीच योनी प्राप्त होईल याचा नियम नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.